या नरमुंडाच्या माळा का घालतात गळ्यामध्ये, हाच प्रश्न आहे म्हणे तुझा. नारद मुनींचं ही खरं आहे म्हणे, माझे जेवढ्या काही बायका झाल्या त्या बायकांचं ती गेल्याच्या नंतर मी त्याची माळ गळ्यामध्ये घालत असतो. तिचं म्हणजे मस्तक जे ती कवटी जी ती गळ्यामध्ये मी घालत असतो म्हणे. मग आता या ठिकाणी सती मैयाला प्रश्न पडला की म्हणे महादेवा अहो सांगा म्हणे तुम्ही माझे अवतार होतात, मला जन्माला यावं लागतं, मला संपावं लागतं. महादेवाने सांगितलं की तुझे जेवढे जेवढे अवतार झाले प्रत्येक अवताराचं ते स्वरूप आहे, ते प्रत्येक अवताराचं ते प्रतीक आहे. माझे जेवढे जन्म झाले ना म्हणे मला सांगा मग तुम्ही एकटेच कस काय, मी बदलते मला पुनर्जन्म भेटतो मग तुम्हाला कस काय भेटत नाही म्हणे. महादेवांनी सांगितलं की मला पुनर्जन्म भेटत नाही, मी अमर आहे. कारण का, मी अमर कथा ऐकली. सती मैयाने सांगितलं की अमर कथा काय असते. ही अमर कथा अशी म्हणे जे ऐकल्याच्या नंतर माणूस अमर होत असतो, माणसाला मरण येत नाही म्हणे. अहो मग तुम्ही कथा ऐकता म्हणे मला काय अडचण आहे म्हणे. नाही म्हणे, कथा ऐकताना श्रोता त्या पात्रतेचा पाहिजे म्हणे. सतीमाया सांग मी त्या पात्रतेच नाही का, तू कथेत गेले झोपा घेते म्हणे, तो काही ताळा नाही, शक्य नाही म्हणते तो कथा ऐकणं. सती मातेने हट्ट धरला, बाल हट्ट स्त्री हट्ट राज हट्ट तीन हट्ट मोठे कठीण असतात. सती मातेने हट्ट धरला मला अमर कथा ऐकायचीच. महादेवानं सांगितलं तू अमर कथा ऐकू शकत नाही, तुम्ही जे जे नियम सांगाल त्या त्या नियमाचं मी पालन करेन आणि ती कथा ऐकेन. महादेवाला वाटलं की आता हे जमत नाही म्हणे, आता आपलं कोणी ऐकत नाही, कथा ऐकावीच लागेल. सती कथा ऐकायला जायची म्हणे आपल्याला, पण कथा ऐकत असताना मनामध्ये संशय ठेवायचा नाही, ठेवणार नाही. कथा ऐकत असताना झोपा घ्यायच्या नाही, नाही घेणार म्हणे. झोप लागली तर लागतच नाही म्हणे, सुंदर कथा चालू असल्यावर कस काय झोप लागतच नाही म्हणे. महादेवाने सांगितलं ठीक आहे म्हणे चाल. महादेवाने सती माता त्या ठिकाणून जायला निघाले. जात असताना कथेच्या ठिकाणी पोहोचले. महादेवांनी सांगितलं की मी आता कथा सांगतो, पण कथा सांगत असताना तू मोठ्या भक्तिभावाने कथा ऐकायची. सती मातेने सांगितलं ठीक आहे मी मोठ्या भक्तिभावाने कथा ऐकते म्हणे. महादेव कथा सांगायला लागले, सती माता कथा ऐकायच्या, पण सांगितलं की अमर कथा आहिरा गैराला ऐकता येत नाही, ती अमर कथा ऐकण्यासाठी माणूस पात्रतेचा असतो. मग अशा ठिकाणी कथा सांगायची म्हणे की त्या ठिकाणी कोणताच जीव नाही. महादेव त्या ठिकाणी गेले. महादेवांनी पाहिलं की जिकडं तिकडं सृष्टीवर आता जीव जंतू तर राहतात. 3 टाळ्या वाजवल्या. पहिली टाळी वाजवल्याच्या नंतर तिथं जेवढे काही पक्षी होते ते पक्षी उडून गेले. दुसरी टाळी वाजवली. दुसरी टाळी वाजवल्याच्या नंतर झाडं झुडपं तिथून चालल्या गेली. आणि तिसरी टाळी वाजवली. जेवढे काही जीवजंतू राहिले होते ते जीवजंतू नष्ट झाले. 3 टाळ्या वाजवल्या, सगळे जण गेले. पण भानगड अशी झाली की एक अंड तिथं राहिलं. पोपटाचं अंड होतं आणि ते पोपटाचं अंड काही तिथून हल्लं नाही, ते अंड तिथंच राहिलं. महादेवाला वाटलं आता सगळे गेले म्हणे, आता काही टेन्शन राहिलं नाही, आता काही ताण राहिला नाही. म्हणून महादेवाने कथा सांगायला सुरुवात केली. सती माता कथा ऐकत होत्या, पण कथा ऐकत असताना दशम स्कंदापर्यंत कथा ऐकली आणि नंतर झोप लागून गेली. सती मातेला झोप लागली. पहिला नियम सांगितला होता की कथा सांगत असताना मध्ये मध्ये हुंकारा द्यायचा म्हणून. आता सती माता हुंकारा द्यायचा तर लोक देत होत्या. जसे जसे महादेवाच्या तोंडातून ते ब्रह्मवाक्य पडत होते तसं तसं ते अंड्यावर जाऊन आदळत होते आणि ते अंड फुटत होतं. आता सती मातेने जर लोक ऐकायचे तर लोक ऐकली, पण नंतर त्यांना झोप लागली. आणि झोप लागल्यास नंतर जे अंड होतं त्या अंड्यातून एक पोपट जन्माला आला आणि त्या पोपटानं हुंकारा द्यायला सुरुवात केली. महादेवाला वाटलं आपल्याला हुंकार येऊ राहिला, आपली कथा चालू आहे.
महादेव कथा सांगत होते. सती माता कथा ऐकताना झोपी गेल्या. पोपट हुंकारा देत होतं. कथा सगळी झाली आणि झाल्याच्या नंतर महादेवांनी आपले दोन्ही डोळे उघडले. दोन्ही डोळे उघडल्याच्या नंतर महादेवाच्या लक्षामध्ये आलं की सती माता झोपल्या. सतीला झोप लागली. सतीला झोप लागली. आता लक्षात आलं नेमकं महादेवानं पाहिलं. मग झोप तर लागली म्हणे. मग हुंकारा कोण द्याला? मधाच्या कथेमध्ये हुंकारा द्याला म्हणतो दिला कोण? सती मातेला उठवलं. सती माता जाग्या झाल्या. महादेव सांगायला लागले म्हणे सती ऐकली म्हण कथा. आता आपल्याला झोप लागली असं सांगावं तर येणार कारण आपली चव जाईन म्हणे. सती माता सांगायला लागला हाव म्हणे सगळी कथा ऐकली. महादेव म्हणे मग मी तुला काही प्रश्न विचारतो त्या प्रश्नाचे उत्तर दे. सती माता लिसन अँड रिपीट. जे ऐकेले म्हणे ते परत सांगायचं मी तुला विचारतो म्हणे. आता सती मातेनं पाहिला विचारा म्हणे प्रश्न. त्याला वाटलं आपला नवरा आपला वशिला झाला नीट म्हणून सती मातेला महादेवांनी प्रश्न विचारले. आता जेवढं ऐकेल होतं तेवढं ध्यानात राहिलं. बाकी जे ऐकेल नव्हतं तो सगळा डाटा डिलीट होता. महादेवांनी प्रश्न विचारला. दशम स्कंदापर्यंत जे प्रश्न विचारले ते बरोबर आले. 11व्या स्कंदातला प्रश्न विचारला. सती माता मग इकडे तिकडे पाहायला लागला म्हणे ही महादेव झोप लागली होती म्हणे. महादेव म्हणते ही नको करू म्हणे उत्तर सांग. अरे नाही म्हणे खरं सांगू म्हणे आपल्याला लागली होती म्हणे झोप. माया काही नाही राहिलं ध्यानात. कुठ लोक ऐकली कथा? 10व्या स्कंदापर्यंत ऐकली. 2 स्कंद ऐकले नाही. अरे ऐकले नाही म्हणे एवढी कथा ऐकली नाही. सती माता म्हणायला लागले मी नाही ऐकली म्हणे आपल्याला झोप लागली होती. महादेवानं सांगितलं की नंतर लक्षात आलं की कथा ऐकत असताना मी तुला हुंकारा द्यायचा मग तू झोपात हुंकारा देत होती का? नाही म्हणे मी एकदा झोपले का आपलं वर्ण चालू होतं म्हणे. हुंकारा गेंकार काही देत नव्हतं. हुंकार द्याल कोण? सती मातेनं सांगितलं. महादेव इकडे तिकडे पाहायला लागली. इथं तर कोणी नव्हतं मग हुंकारा द्याला कोण? यकीन झालं की सतीला खरंच झोप लागली होती कारण की डाटा डिलीट झाला होता. माणसाचं असं आहे किती अभ्यास केला आणि किती अभ्यास केला आणि चांगल्या आपल्या हायकोर्टात ज्या वेळेस आपला निकाल लागतो हायकोर्टात जेव्हा जाणं पडतं तेव्हा त्याच्या ध्यानात काहीच राहत नाही. महादेवाला वाटलं कदाचित असं झालं असं म्हणे की सतीने सगळी कथा ऐकली पण तिच्या ध्यानात राहिली नाही. एकदा आमच्याकडे असंच झालं. मी एका दिवशी 3 कीर्तन होते. 3 कीर्तन केले आणि दुसऱ्या दिवशी मग ते काही सुचत नव्हतं. जरा निवांत बसले घरी. निवांत बसल्याच्या नंतर आमच्या शेजारी एक माणूस आग होती ते माझ्याकडे आलं. पण काय झालं म्हणलं काही नाही. म्हणलं बाबा काल जरा 2-3 कीर्तन केले म्हणलं आज तब्येत जर विकनेस जाणून राहिला म्हणलं तब्येत. काय कीर्तन लावले म्हणे. कीर्तन करणं लयच अवघड गोष्ट आहे का? म्हणलं अजिबात अवघड गोष्ट नाही. कीर्तन करणं लय सोपं आहे म्हणलं. मग ते मला म्हणायला लागलं की पाय म्हणे मला जर म्हणलं असतं म्हणे कोणा कीर्तन कर म्हणलं त्याला म्हणणं नाही पडत म्हणलं त्याला आपल्याला शिकणं पडतं नाही म्हणे. पण मला जर म्हणलं असतं म्हणे कोणा कीर्तन करतं मी असं कीर्तन केलं असतं म्हणलं तू एक काम कर कीर्तन नको करू म्हणलं. कीर्तनाला माळ घालणं पडते तू त्या पात्रतेचा नाही. तू एक काम कर म्हणलं. आता 15 ऑगस्ट पुढे आलं. 15 ऑगस्ट जवळ आलं. त्या 15 ऑगस्टचं भाषण कर म्हणलं. आता हे म्हणतं की भाषण अरे कीर्तन जमत होतं म्हणे आपल्याला भाषण जमणार नाही का? भाषण लिहून तर दे. घेतले ना 2-4 स्क्रिप्टा लिहून. ते पाठ करत होता. ते दुसरं म्हणायला लागलेलं करे काय पाठ करू आला? अरे म्हण मला धनश्री जिद्दीला लागून 15 ऑगस्टचं भाषण करणे म्हणे. तिलाही सांगते म्हणे कीर्तन करणं लय अवघडे. अरे तिला दाखवून देऊ म्हणे आपण की कीर्तन करणं सोपं आहे. ते दुसरं म्हणतं अरे तू काय 1 पाठ मी 2 पाठ भाषण करतो म्हणे. यानं लिहिल्या 2-4 स्क्रिप्टा. आता 15 ऑगस्ट जवळ आलं. दोघायचा चालला रट्ट्या मारू स्क्रिप्टा पाठ करणं चालू. पण भानगड अशी झाली 15 ऑगस्टचा दिवस निघाला. सूत्रसंचालन करायला लागला. सूत्रसंचालन करत असताना त्या पहिल्याचं नाव घेतलं. आता ते पहिलं मोठ्या ताईटनं पुढे गेलं. पुढे गेल्यास नंतर जर लोक माईक हातात घेत नाही तर लोक त्या सगळं ध्यानात होतं. पण माईक ही गोष्ट अशी की ती पुढं आली म्हणजे जेवढं काही पाठ करायला तेवढा सगळा डाटा डिलीट होतो.
आता ते पुढं आलं त्याला फुल कॉन्फिडन्स होता की किती महिन्यापासून आपण भाषण पाठ करू म्हणे आपलं भाषण चांगलं पाठ होईल म्हणे कधीच चुकत नाही आपलं. आता त्याने घेतला माईक हातात आणि झालं त्या डाटा डिलीट. ते माझ्याकडे इकडे तिकडे पाहून म्हणून माझ्याकडे काय पाहत त्यात बोल ना गेलं कशाला बोलायला गेला माझ्याकडे कशाला पाहतो. त्याने घेतलं माईक हातात आणि माईक हातात गेला त्याला वाटलं आता असं बस होती ना कारण चव जाईन म्हणे आपली काहीतरी म्हणणं पडेल. त्यानं मोठ्या मोठ्याने तिथं भाषण करायला सुरुवात केली. 15 ऑगस्ट म्हणजे काय 16 ऑगस्टचा आदला दिवस. 15 ऑगस्ट म्हणजे काय 14 ऑगस्टचा दुसरा दिवस. 15 ऑगस्ट म्हणजे काय झेंडा वंदनाचा दिवस. जय हिंद जय भारत चला पुढं. आता दुसऱ्याला वाटलं की याचा सगळा डाटा लीड झाला म्हणे बो याला काही समजलं नाही याला काही माहिती नाही म्हणे आता आपण भाषण करू म्हणे. उठलं ते बी उठलं ना आलं पुढं भाषण करायला आलं ते भानगड अशी झाली त्याची एकच ओळ ध्यानात राहिली. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला. एवढं झालं डाटा डिलीट काय बोला. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला. भारत देश स्वातंत्र्य होण्यामागे किती जणांचं बलिदान आहे. अरे थोर मोठ्या महात्म्यांचं बलिदान आहे म्हणे. याच्या मागे कोणाचं बलिदान आहे ते लय खोले म्हणे. चला पुढं. सती मातेला प्रश्न विचारला. महादेवाला वाटलं की जाऊ द्या आपण विचारला असं म्हणून. सती काय करत होती. सती मातेने सांगितलं की मी झोपली होती म्हणून. अरे तू झोपली म्हणे पण हुंकारा द्याला कोण म्हणले माहिती म्हणे बो आपल्याला झोपल्याच नंतर आपल्याला काही सुदबुद राहत नाही. महादेवानं सती मातेने इकडे तिकडे पाहायला सुरुवात केली. इकडे तिकडे पाहत असताना एका पोपटाकडे नजर गेली. महादेवाला वाटलं की या पोपटानं चोरून अमरकथा ऐकली. आता पोपटानं चोरून कथा ऐकली म्हणे आणि त्या पोपटाला मारण्यासाठी महादेव त्याच्याकडे गेले. त्या पोपटाकडे महादेव गेले मारण्यासाठी. त्या पोपटाकडे धावले पण त्या पोपटाला वाटलं की आता आपल्याला इथून कोणी वाचवत नाही म्हणून आता आपण इथून पळून गेलेलं बरं. म्हणून तो पोपट आपल्या पोपटानं आपली एक झेप घेतली आकाशामध्ये तो पोपट उडायला लागला. पोपट उडत असताना सकाळची वेळ होती. व्यासांची पत्नी त्या ठिकाणी सकाळी सडा टाकत होती. काय टाकत होती. सडा टाकत होती. मग सडा टाकत असताना तिने कमरेला पदर खोसलेला होता. केस बांधलेले होते पण सडा टाकत असताना रात्री कीर्तनाला जायला होते म्हणून रातभर झोप व्हायला नव्हती. 11 वाजता झोप लागेल नव्हती. मग सकाळी ते अर्धी झोप असल्यामुळं जांभळ्या यायला लागल्या. सडा टाकता जांभळी यायला लागली. ते जांभळी आली. जांभळीसाठी आ केल्यास नंतर तो पोपट तोंडात गेला आणि तोंडातून तसा पोटात गेला. आता पोपट पोटात गेला कळालं नाही. झोपेची धुंद होती. नंतर गर्भधारणेचे लक्षणं जाणवायला लागली. मळमळ व्हायला लागली. उलट्या व्हायला लागल्या आणि ते गर्भधारणेचे लक्षणं त्याला जाणवायला लागली. मग जाणवत असताना ते व्यासांच्या पत्नीने सांगितलं अरुंधतीने सांगितलं की माझ्या पोटामध्ये गर्भ वाढतोय. व्यासांना आनंद झाला. गर्भ वाढतोय. व्यासांना त्या मुलाची आतुरता लागली होती की कधी माझं बाळ जन्माला येतं कधी मला बाबा म्हणतं. व्यासांना आतुरता लागली त्या बाळाची. गर्भधारणा होऊन 1 वर्ष झालं 2 वर्ष झालं 3 वर्ष झालं 4 वर्ष 6 वर्ष 8 वर्ष 10 वर्ष 12 वर्ष झाले तरी सुद्धा बाळ जन्माला आलं नाही. म्हणून त्या ठिकाणी व्यासमुनी चिंता करायला लागले. व्यासमुनी चिंता करत असताना त्या गर्भातल्या बालकाशी बोलायला लागले आणि गर्भातल्या बालकाला सांगायला लागले की का रे अरे का माझी हेटाळणी करतोय का माझी मस्करी करतोय. तुझं मुख पाहण्यासाठी मी आतुर झालोय. लवकर जन्माला ये. त्यावेळेस आतून आता तो गर्भ साधारण नव्हता. अमर कथा ऐकली होती. भगवंताची दिव्यवाणी ऐकली होती. साधारण गर्भ होता का नाही. आतून आवाज आला की मी जन्माला येणार नाही. जन्माला आल्याच्या नंतर हा संसार असतो आणि संसारात गेलं म्हणजे त्या ठिकाणी दुःख आलं. संसारामध्ये माया व्यापत असते म्हणे. ती माया ग्रासत असते. एकदा का त्या मायेने व्यापलं त्या मायेने आपल्याला ग्रासलं काही होत नाही म्हणे. अरे संसार खूप छान असतो.
चांगली बायको असते म्हणे, पोरं असते म्हणे, किती मजा येते. गर्भाने सांगितलं की संसारामध्ये सुख नाही, कितीही संसाराला माझं माझं केलं तरी मी या संसारामध्ये जन्म घेणार नाही. त्या ठिकाणी त्याने विरह सांगितला गर्भाने. मी संसारामध्ये जाणार नाही, मी संसार करणार नाही. व्यासांना वाटलं की आता एकुलता एक पुत्र आहे, जन्माला येणार आहे, आणि त्याने जर त्या ठिकाणी संसार केला नाही पुढे आपला वंश कसा वाढेल. व्यासांनी सांगितलं, संसाराबद्दल समजावून सांगितलं, पण त्याने सांगितलं की नाही बाबा, संसार एवढा विचित्र आहे, एवढा विचित्र आहे की एकदा का संसारानं माणसाला ग्रासलं की माणसाला कोणत्याही प्रकारचे सुधबुध त्या ठिकाणी राहत नाही. माणूस संसाराच्या मागे धावत असतो. संसाराची एकदा लालच लागली माणसाला संसार सोडू वाटत नाही. एकदा एका गावामध्ये 2 स्त्रिया राहत होत्या. त्या 2 स्त्रियांचा व्यवसाय होता की त्या शेजारच्या गावामध्ये जात होत्या. नदी होती, त्या नदीमध्ये जात होत्या, नदीमधून माशा पकडत होत्या. शेजारच्या गावामध्ये बाजार भरत होता, त्या बाजारात येऊन त्या माशा विकत होत्या. त्या मासे विकत होत्या आणि त्याच्यातून जे काही पैसे येईल त्याच्यातून उदरनिर्वाह करत होत्या. पण एक दिवस असं झालं की दोघी जणी येत असताना संध्याकाळची वेळ होती. दोघी जणीला पाऊस सुरू झाला, जोराचा पाऊस सुरू झाल्याच्यामुळे यायला काय करावं ते काही समजत नव्हतं. मग आता इकडं तिकडं पाहिलं, कुठंच विसाव्याचं ठिकाण दिसत नव्हतं. पण अंतरावर एक घर दिसलं, आणि घर दिसल्यास नंतर त्याने सांगितलं की म्हणे आपण एक काम करू म्हणे, इथं शेजारच्या घरी जाऊ म्हणे, तिथं रात्रभर विसावा करू. दोघी जणी तिथं गेल्या. ज्या घरी गेल्या ते घर होतं एका माळ्याचं. माळ्याचा व्यवसाय काय असतो? फुलायचा. आता यायचा व्यवसाय होता माशाचा, आणि त्या माळ्याचा व्यवसाय होता फुलायचा. आता दोघी जणी तिथं गेल्या आणि सांगितलं, ओ माळी दादा, रात्रभर आम्हाला विसावा द्या. विसावा पाहिजे म्हणे तुम्हाला. काय करता? रात्रभर इथं आराम करा म्हणे, रात्रभर इथं झोपा. सकाळ झाली की आम्ही निघून जाऊ. वस्ती कर वस्ती आला, प्रातःकाळी उठून निघेल. सकाळ झाली की आम्ही आमच्या कामाला चालल्या जाऊ. आणि असं सांगितल्याच्या नंतर त्या दोघी जणींना एका खोलीमध्ये झोपण्याचं सांगितलं. पण ती खोली होती, त्या खोलीमध्ये वेगवेगळ्या फुलाचे टोपले भरले होते. कशा टोपले भरले होते? वेगवेगळ्या फुलाचे टोपले भरले होते. त्याला सांगितलं की तुम्ही इकडे या म्हणे, या फुलाच्या टोपल्याजवळ झोपा. ते दोघी जणी आल्या, त्या फुलाच्या टोपल्याजवळ झोपल्या. पण दोघी जणी गप्पा मारायला त्याला झोपच लागत नव्हती. ती एक म्हणते, कौ शकुंतला, एवढा टाइम झाला म्हणे, आपल्याला अजून काही झोपा लागू राहिली नाही. ती म्हणते, हाव ना म्हणे, माय तुल नाही लागू राहिली म्हणे, मला बी लागून राहिली म्हणे, तरी दिवसभर दमेले म्हणे आपण. दोघीच्या गप्पा सुरू झाल्या. पण ती एकी ध्यानात आली. ती म्हणते, या पाय इथे हे फुलं आहे म्हणे, या फुलाचा वास काय आपल्याला सहन होत नाही, आणि याच्यामुळे काय आपल्याला झोप लागू राहिली नाही म्हणे. आपण एक काम करू, इथून उठून आपल्या माशा स्टॉपला जवळ जाऊन झोपू. माशा स्टॉपला जवळ जाऊन आता त्या दोघी जण तिथून उठल्या आणि माशा स्टॉपला जवळ जाऊन झोपल्या. माशाच्या टोपल्या जवळ गेल्या. माशा टोपल्या जवळ गेल्यास नंतर त्याला गाढ झोप लागली. सकाळीच उठल्या. आता वास्तविक पाहता माशाचा वास चांगला आहे का फुलाचा वास चांगला आहे? माशा चांगला आहे, फुला चांगला आहे. माशा कधी केल्या एखाद्या बघुन्यात भानगड अशी होती, त्याला किती पाण्यात धुवा 8 दिवस त्या बघुन्याचा वास जात नाही. जातो का? मला अनुभव नाही, पण अभ्यास करेल मी. एवढं विचित्र त्या माशाचा वास आहे, पण तरी सुद्धा त्या माशाच्या टोपल्याजवळ झोप लागली, पण फुलाच्या टोपल्याजवळ झोप लागली नाही. सांगायचं तात्पर्य एवढं की रात्रंदिवस त्या माशांचा व्यवसाय करू करू डोक्यामध्ये माशाचा वास फिट्ट भरला. त्याच्यामुळे फुलाच्या वासाची चव कळाली नाही. त्याच पद्धतीनं आपलं झालं. रात्रंदिवस संसार करू संसाराचं वास आपल्या डोक्यामध्ये फिट्ट बसल्यामुळे आपल्याला फुलाचा सुगंध कळत नाही, परमार्थ तत्वाचा सुगंध कळत नाही. मग परमार्थ तत्व जर समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला देवापर्यंत एकरूप भावाने जावं लागेल. संसाराची धुंदी आपल्या डोळ्यावरती चढल्यामुळे आपल्याला परमार्थ तत्व पाहिजे तसं स्पष्ट दिसत नाही. आपण म्हणत असतो आपल्याला दुसऱ्याचे दोष दिसत असतात. परमार्थामध्ये आपल्याला मन रमत नाही.
परमार्थाकडे आपण वळतच नाही. त्याचं कारण असं आहे की आपल्या डोळ्यामध्ये संसाराची धुंदी भरली. दोन स्त्रिया एकमेकी शेजारी राहत होत्या. दोघीचे दोन बंगले होते. बंगले असे होते द्यायचे की हिच्या खिडकीतून पाहिलं तिच्या घरातलं दिसत होतं आणि तिच्या खिडकीतून पाहिलं की हिच्या घरातलं दिसत होतं. आज जी अलीकलडी होती त्या अलीकलडीनं खिडकीचं काच ओढून घेतला आणि खिडकीच्या काचातून त्या पलीकडीच घर पाहिलं. म्हणे माय काय शेजारी गदळे म्हणे आपली अजिबात निर्मळ राहत नाही म्हणे. तिच्या नवऱ्याला बोलावलं म्हणे वय वय आणि आपली शेजारी लयच गदळे म्हणे अजिबात निर्मळ राहत नाही. हिनं घरदार चांगलं पुसलं पाहिजे म्हणे. चांगले भांडे कुंडे लावले पाहिजे. पहिला दिवस झाला. दुसऱ्या दिवशी माय व म्हणे अजून निर्मळ नाही झाली. अजून घरदार चेक नाही केलं म्हणे हिनं. दुसरा दिवस झाला. तिसरा दिवस झाला. चौथा दिवस झाला. रोज नवऱ्याला टुमणं लावतो आपली शेजारी अजिबात निर्मळ राहत नाही. गदळ राहते म्हणे शेजारी. आता नवऱ्याला वाटलं की हे आता जमत नाही म्हणे. रोजचं झालं म्हणे. तो नवरा उठला. त्या नवरा एक बाटली घेतली. त्या बाटलीत पाणी घेतलं. पाण्यात ते फिनाईल टाकलं. डेटॉल टाकलं. एक कपडा घेतला आणि तो कपडा घेऊन जी म्हणत होती का पलीकडच्याचं घर निर्मळ नाही तिच्या घराचा काच पुसून काढला. त्याच्याच घराचा. त्याची बायको म्हणत होती ना शेजारी गदळ राहती गदळ राहती. त्याच्या घराचा काच पुसून काढला. दुसऱ्या दिवशी ती डबल तिथं आली. ती म्हणती तिला ते घर चकचक दिसायला लागलं. आणि चकचक दिसत असताना ती म्हणायला लागली वय वा. आणि रोज आपण म्हणत होतो म्हणे शेजारणीनं मनावर घेतलं म्हणे. शेजारणीनं कानावर घेतलं आणि तिनं घर स्वच्छ केलं म्हणे. आज पा म्हणे कसं नादर घर दिसू राहिलं. त्यानं सांगितलं यापा म्हणे शेजारणीचं घर जसं असतं तसं शेजारणीचे भांडे जसे तसे भानगड अशी झाली म्हणे. तो खिडकीचा काच धुकाळला होता. तो काच म्या पुसून काढला म्हणे. म्हणून तुला पुढचेच घर चांगलं दिसतं. घाण कोणाच्या याच्यात होती हिच्या खिडकीत. सांगायचं तात्पर्य असं तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहू. संसाराचा धूर डोळ्यामध्ये भरल्याच्यामुळे परमार्थ तत्व स्पष्ट दिसत नाही. कितीही संसाराला माझं माझं केलं तर संसार माझा होणार. संसार आपला कधीच होत नाही. कारण संसार मुळातच दुःखाचा आहे. संसारामध्ये दुःख नाही. विश्रांती नाही कोठे गोपाल कृष्ण भगवान की जय. संसार दुःख मूळ चोईकडे इंगळ. विश्रांती नाही कोठे रात्रंदिन तळमळ. संसारात कुठेही गेलं संसार दुःखाचा नाही. संसाराचं मुळाचं दुःखाचं आहे. म्हणून कुठेही गेले या संसारामध्ये आपल्याला फक्त सुखाचा काय भास आहे. ज्ञानोबरायांची एक ओवी जैसे नक्षत्राची आभासा साठी धातू झाला तया असा माझी रत्नबुद्धीची आशा रिघुनिया. एखादी नदी असावी. नदीच्या काठावरती एखादं झाड असावं. त्या झाडावरती मोत्याचा हार लटकलेला असावा. मोत्याच्या हाराचं प्रतिबिंब त्या नदीमध्ये पडावं. इतर लोकांची सगळ्याची धडपड ते हार घ्यायसाठी चालायचे. कोणता पाण्यात जे प्रतिबिंब दिसतं. मला सांगा किती प्रयत्न केल्यास नंतर तो हार घेता येणार आहे. किती प्रयत्न केल्यास नंतर तो पाण्यातला हाराचं ते प्रतिबिंब आपल्याला जे पाण्यात दिसतं तो हार भेटणार आहे का आपल्याला. खरा हार कुठे आहे. त्याच पद्धतीनं या संसारामध्ये आपल्याला फक्त सुखाचा काय भास आहे. खरं सुख कुठंच प्राप्त होत नाही. मग संसारामध्ये दाबून दाबून दुःख भरलं. शुकदेवांच्या मधातलं गर्भ बोलायला लागला की बाबा संसारामध्ये सुख नाही. मला संसारामध्ये यायचं नाही. आता व्यासजींना एवढं तत्व सांगून सुद्धा व्यासजींना वाटलं की जाऊ द्या. नाही म्हणतो ना अरे तू बाहेर तरी ये म्हणे. संसार नाही करायचा करू नको म्हणे. जसा जन्माला आला तसा निघून जा.
काय करायचं ते कर, मायेमध्ये अडकू नको, संसारामध्ये अडकू नको. मी तुमचं कोणाचंही मुख पाहणार नाही. ज्या वेळेस माझ्या आईने मला आवाज दिला का तुम्ही मला आवाज दिला, मी मायेमध्ये अडके ना, मायेमध्ये अडकल्याच्या नंतर मला पुढचा रस्ता दिसणार नाही. म्हणून जसं आलं तसं मी जाणार आहे, म्हणून मी तुमच्यासाठी थांबणार नाही. असं म्हणल्याच नंतर व्यास मुनींना वाटले की जाऊ द्या म्हणे, लहान लेकरू पळून पळून किती पळणार, येल काय समजणार म्हणे, आपण याला धरून आणू. व्यास मुनी सांगितले राहू नको म्हणे, जसं आलं तसं निघून जा. तू म्हणत नाही म्हणे मी थांब का, तुला म्हणत नाही म्हणे इथं थांब राहा म्हणत नाही, संसारामध्ये ये की आमच्याकडे ये म्हणत नाही म्हणे, जसं आलं तसं निघून जा. जो पोपट गर्भामध्ये गेला होता त्या ठिकाणी अरुंधती मातेची व्यासांना ते पुत्र झाला, आणि पुत्र जसा झाला तसातून पळायला लागला. वनाकडे पळत असताना जात असताना व्यासमुनी शोक करायला लागले. अरे पुत्रा थांब, पुत्रा थांब, अरे तुझं मुख कमल पाहण्यासाठी मी आसून गेलो होतो, तुझं मुख कमल पाहण्यासाठी माझे नेत्र आसावले होते, आता तू पळत सुटला. अरे थांब, तुझं मुख तर पाहू दे. पण त्या ठिकाणी त्यांनी मागे कोणीच पाहिलं नाही, मागे वळून सुद्धा पाहिलं नाही. मागे वळूनच पाहिलं नाही, पुढे चालते झाले. चालत असताना पुढे शुकदेव चालत होते, मागून व्यास मुनी चालत होते. पण चालत असताना शुकदेव ज्यावेळेस पळाले, पुढे एक सरोवर होतं, आणि त्या सरोवरामध्ये काही स्त्रिया त्या ठिकाणी आंघोळ करत होत्या. आंघोळ करत असताना शुकदेव पुढे गेले, त्यांच्यावरती काही असर झाला नाही. पण ज्यावेळेस व्यासमुनी आले, व्यासमुनी आल्याच्या नंतर त्यांनी आपले अंग झाकून घेतलं, कपड्यांनी झाकून घेतलं. व्यासांना त्या ठिकाणी लज्जा आली. व्यासांना वाटलं की बाबा माझा मुलगा इथून पळत गेला, यांच्यावरती काही असर झाला नाही, मी आल्याच्या नंतर यांना अंग झाकावं लागलं, आपलं कुठंतरी चुकतंय. म्हणून व्यासमुनी परत वापस गेले, आणि त्या ठिकाणी जे बाळ पळालं होतं ते बाळ दुसरं तिसरं कोणी नसून ते साक्षात शुकदेव भगवंत आहे. शुकदेव भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि शुकदेव त्या ठिकाणी वनामध्ये निघून गेले. सगळं श्रीमद भागवत महापुराण जर आपण पाहिलं, शुकांनी ज्यावेळेस भागवत ऐकलं, पण एकदाही श्रीमद भागवत महापुराणामध्ये राधा राणींचं नाव येत नाही. सगळं भागवत जर आपण पाहिलं, एकाही ठिकाणी राधा राणीचं नाव येत नाही. आणि भगवान श्रीकृष्ण राधा राणी शिवाय अपुरे. आजही जर भगवंताचा धावा जर आपल्याला करायचा असेल तर गोपाल कृष्णांचं नाव घ्यावं लागत नाही, राधे राधे जप करावा लागतो. काय करावं लागतं? राधे राधे जप करावा लागतो. भगवंताला आपलंसं करायचं असेल, गोपाल श्रीकृष्णांचं त्यांचं नाव नाही घ्यावं लागत, श्रीकृष्णाचं नाव नाही घ्यावं लागत, राधे राधे म्हणावं लागतं, तेव्हा ते भगवंताला पावन होत असतं. त्यांनी सांगितलं की ज्या वेळेस 1000 भगवान श्री विष्णुदेवांचं नाव घेतलं, 1000 विष्णुदेवांचं नाव ते भगवान श्रीकृष्णाचं एक नाव ते 1000 नावाचं बरोबरी करतं. 1000 वेळेस कृष्णाचं नाव घेतल्याच्या नंतर एक राधा नाव बरोबरी करतं. गडे पा म्हणते येणं घ्यायचं काम आपल्याकडून जमणार नाही. आता ते दोघ जण येणा पाहण्यासाठी मंदिरात बसले. एका बाबाचं विना चालू होता, 2-2 तासाची बारी वाटेल होते ना. दोघ जण मंदिरात बसले, झोपल्या त्या ना. आता देवाच्या दरबारात आपण विना घ्यायला आलो, देवाचं काम करायला आलो, मग गप्पा कोणत्या करावं त्या ना. बाबा आज कथाकारण काय सांगितलं, आज कीर्तनकारण काय सांगितलं, अशा गप्पा करावं ना. ते दोघ जण झोपले. ते म्हणतो काव साका पाटील, आपण लहानपण तुका पाटलाच गुट पेटवलता, कसा जाळ झालता? ते म्हणतो हाव गाड्या सगळ्याच गावात जाळ झाला होता म्हणे, जिकडं तिकडं नुसताच जाळ दिसत होता म्हणे. झालत्या दोघांच्या गप्पा सुरू. गप्पा गिप्पा झाल्या. एक म्हातार उठलं. ते म्हातार उठलं ते म्हणे मला आता वॉशरूमला जायचं म्हणे, मी जर बाजूला जाऊन येतो. त्यानं काही सांगितलं आणि ते चालतं झालं. आता ते चालतं झालं ना, आईन वाट्यावर आलं, पण त्या वाट्याच्या खाली एक गड्डा करेल होता, नेमकाच नळ खंदेल होता, त्या नळाला गड्डा करेल होता. नळाला गड्डा केला, हे तिथून उठलं, पायऱ्यान चालत आलं, पायऱ्या उतरलं, उतरता उतरता त्या गड्ड्यात पडलं.
आता गड्ड्यात पडलं येल वाटलं आता आवाज कोणाला ते म्हणतो हो सका पाटील मी पडलो. जे झोपेल होतं ते म्हणतं पडा पडा म्हणे आता मी बी पडतो म्हणे. पडलं कशात नळ्याच गड्ड्यात. हे काय म्हणतं बरं झालं म्हणतो पडले आता मी बी पडतो म्हणे. देवाच्या दरबारात गेल्यास नंतर गप्पा कोणत्या केल्या पाहिजे की ज्याने आपलं हित होईल, ज्याच्यात आपला उद्धार आहे, अशा गोष्टी केल्या पाहिजे. नारायण कृपा करी करावे देवाचे गोपाल कृष्ण भगवान की जय. हित ते करावे देवाची चिंतन. सांगितलं की म्हणे बाबा अहो आता सगळं झालं म्हणे, मी काय करू, माझं उद्धार कशामध्ये, माझं हित कशाने होईन. म्हणून त्या बालकाने त्या महात्म्यांना प्रश्न विचारला. त्यांनी सांगितलं की जा म्हणे वनामध्ये जा आणि त्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण कर, भगवंताचं नामस्मरण कर म्हणे. जेवढी साधना करशील, साधना झाल्याच्या नंतर ज्यावेळेस भगवंताला वाटेल त्यावेळेस साक्षात भगवंत तुझ्या समोर प्रगट होईल. अहो मी देवाला पाहिलं नाही म्हणे अजून, आणि देवाला ओळखू कसं, तू जात म्हणे साधना तर कर. नारद मुनीनं सांगितलं की म्हणे बाबा अहो खरंय म्हणे, पण आता मला सांगा म्हणे मी नेमकी भक्ती करू का पोट भरू? सांगा मी काय करू, 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 सांगा मी काय करू. भक्ती करू का पोट भरू, भक्ती करू का पोट भरू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू. गोपाल कृष्ण भगवान की जय. कथा कीर्तनामध्ये मध्ये मध्ये जय झालं की आपण दोन्ही हाताशी वर करायचे. का करायचे त्याच्या मागे कारण आहे. एखादी जर विहीर असली त्या विहिरीच्या काठावर भरपूर सारे माणसं उभे, त्याच्यातलं एक हिरीत पडलं. आता हिरीत पडल्याच्या नंतर ते गटांगळ्या घ्यायला लागलं. विहिरीच्या वरती खूप सारे माणसं उभे, आणि हे त्याच्यात पलट्या पलट्या नुसतंच पडेल राहिलं, हातपाय हलू राहिलं, फक्त हातपाय हलू राहिलं, कोणाला आवाज देत नाही, काही नाही, काही नाही, नुसतंच हातपाय हलवतो.
लोकांना समजणार आहे की याच्यात कोणी पडलं. पण ज्या वेळेस यानं वरण मला वाचवा मला वाचवा मला वाचवा म्हणून हात वरती केले, मोठ्याने ओरडला की मला वाचवा मला वाचवा, तर कोणाला तरी वरच्या समजून की नाही गाड्या आता हे डुबुरायला याच्यात कोणतरी आपल्याला त्याला वाचवणं पडतं. आणि ते लोक काय करतील, धावत येतील आणि जे डुबतं त्याला वर काढतील ना, त्याच पद्धतीनं आपण या संसार सागरामध्ये डुबत चाललोय. आणि संसार सागरामध्ये डुबत असल्यामुळं देवाला आपण जर कथा कीर्तनामध्ये मध्ये मध्ये वर हात केले नाही, त्याचा जय जयकार केला नाही, देवाला कळणार आहे का याच्यात कोणतरी डुबू राहिलं, तर आपल्याला वाचवण कसं काय. आपल्याला जर देवाला वाचवायचं असेल मग मध्ये मध्ये आपल्याला काय करावं लागेल, दोन्ही हात वरती करून जय घोष करावा लागेल. गोपाल कृष्ण भगवान की जय. नारद मुनीने सांगितलं मी काय करू. पोटाचा सुद्धा प्रश्न आहे, भक्तीचा सुद्धा प्रश्न आहे. भक्ती करू का पोट भरू. आणि असं सांगितल्याच्या नंतर महात्म्यांनी सांगितलं की हे बघ, ज्या वेळेस आपण संसाराचा भार त्या भगवंतावरती टाकून देत असतो, जीवाची चिंता त्या भगवंतावरती टाकून देत असतो, तेव्हा ते आपली चिंता जर कोणाला असेल तर ते भगवंताला आहे. तुझी चिंता त्याशी. आपल्याला चिंता करायचं काम नाही म्हणे, आपली चिंता भगवंताला असते. म्हणून संसाराचा भार तर देवावरती टाकला पाहिजे. जा म्हणे तू वनामध्ये, त्या ठिकाणी वनामध्ये जाऊन नामचिंतन कर. आता छोटासा बालक त्या ठिकाणी निघाला आणि त्या बालक वनामध्ये जात असताना वनामध्ये गेला. वनामध्ये गेल्याच्या नंतर त्याने कठीण अशी साधना सुरू केली. कठीण साधना त्याने सुरू केली. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. पहिले एका पायावरती उभी राहून साधना केली, फळं खाऊन साधना केली, मग नंतर फक्त झाडांचे वाळलेले पानं खाल्ले, नंतर फक्त वायू पिऊन राहिला. जो वारा वाहत होता तो वारा पिऊन राहिला. शरीर अगदी सूक्ष्म झालं तरी सुद्धा ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय त्याचं नामचिंतन चालू होतं. साधना करत असताना त्या ठिकाणी परमात्म्याने पाहिलं की कोणीतरी आपलं चिंतन करतंय, कोणीतरी आपली साधना करतंय. म्हणून त्या बालकाने आपले दोन्ही डोळे मिटवून घेतले होते. त्याचं नामचिंतन चालू होतं, नामचिंतन चालू होतं. तेवढ्यामध्ये सुंदर असा भगवंत त्या ठिकाणी प्रगट झाला. सुंदर असा भगवंत प्रगट झाला. भगवंताचं एवढं सुंदर रूप होतं. कानामध्ये कुंडल घातले होते, पितांबर धारण केला होता, गळ्यामध्ये वैजंतीच्या माळा घातल्या होत्या, तुळशीच्या माळा गळ्यामध्ये घातल्या होत्या. सुंदर असं स्वरूप त्या ठिकाणी नारद मुनी पुढे उभं राहिलं. ते छोट्या बालकासमोर ते भगवंताचं स्वरूप प्रगट झालं. स्वरूप प्रगट झाल्याच्या नंतर सांगितलं, बालका उठ म्हणे. उठ म्हणल्याच्या नंतर सुद्धा नारद मुनीला कळालं नाही, त्या छोट्याशा बालकाला काही कळालं नाही. बालकाचं नामस्मरण चालू होतं. सुंदर असं स्वरूप भगवंताचं प्रगट झाल्याच्या नंतर सुद्धा त्याने तिकडे पाहिलं नाही. फक्त नामचिंतन चालू होतं. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. आणि नंतर काही वेळेच्या नंतर त्याने डोळे उघडले. डोळे उघडल्याच्या नंतर पाहिले की सुंदर असं भगवंताचं स्वरूप प्रगट झालं. मग महात्म्यांचे शब्द आठवले की बाबा त्यांनी सांगितलं होतं म्हणे की असं सुंदर भगवंत आहे, त्याने